प्रवास मी सुरू केला, इंजिनिअरिंग करत होतो, पण शेवटी सोडलं. ते सोडल्यानंतर माझ्याकडे साइड बाय साइड बी-बी-ए केलं. त्याच्यानंतर एम-बी-ए केलं. एम-बी-ए केल्यानंतर मी Infosysमध्ये गेलो. तिथं बॅकएंडला एचआरला काम केलं. ते केल्यानंतर माझे जे एच-ओ-डी होते त्यांची फार इच्छा होती, की मी कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून जॉइन करू. मी कधी आयुष्यात विचार केला नव्हता, की मी शिक्षण क्षेत्रात येईल. ऑब्व्हियसली Infosysमध्ये तीच अपॉर्च्युनिटी भेटली कारण नशीब लिहिलेलं होतं. बरोबर आहे. तर तिथून मग मी असिस्टंट प्रोफेसर झालो एम-बी-एमध्ये. एक 24 वर्षाचा मुलगा ज्याच्यापेक्षा त्याची मुलं मोठी आहेत त्यांना तुम्हाला शिकवायचं. त्यावेळेस मी थोडं एकदम म्हणजे अशी फिजिक्स पण इतकी नव्हती, की फिजिक्स म्हणजे माझे शरीर पण असं नव्हतं, की मी एकदम टीचर म्हणून दिसेल. तिथून माझी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी क्लासमधून सुरुवात केलं. तिथून आलो. मग लग्न झाल्यानंतर वाटलं आपल्याला काय करायचं. तर आज यशस्वीरित्या मी टाईम क्लासेसचं सेंटर चालवतोय अकोल्याला. माझं पी-एच-डी सुरू आहे. शिक्षा सहयोग म्हणून माझी कंपनी सुरू आहे. दिशा यात्रा म्हणून चालू आहे. त्याच्यानंतर माझा कॅफे रेस्टॉरंट आहे आणि रिसेंटली मी आता ग्लोबल लेव्हलला यूएसलाही पोहोचलेलो आहे. आपण पुढे त्याबद्दल सविस्तर बोलू.